हॅलो. हॅलो, अशोक शिंदे आहेत का? हा नाही, मी पिल्ले बोलतोय. अशोक आज ड्युटीवर आलेला नाही बघा. त्याचा आई हॉस्पिटलमध्ये आहे बघा. का? काय झालं? अशोकची होणारी बायको ऍक्सिडेंट मध्ये गेली. ते ऐकून त्याच्या आईला शॉक बसला हो. त्याला कालपासून शॉक ट्रीटमेंट सुरू केली. शॉक ट्रीटमेंट? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्या? काय ते गंगा हॉस्पिटल. काय ग? काय झालं? अगं अशोक शिंदेची आई खूप आजारी आहेत म्हणे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. अगं काय सांगतीस काय? चल आपण तिसरे बघून येऊया. नको, मी जाते एकटी. अगं पण बघ, तुला खूप ताप आहे, तू आराम कर. हा, या आजारातून उठले की मी तिसरे बघून येईन. तोवर तुझा अगं अशोकरावांना लय बरं वाटेल. जा, ठीक आहे, आलेच हा मी. गाई, अरे देवा, त्या भल्या माणसाच्या आईला बरं वाटू दे रे देवा, बरं वाटू दे. थोडं तर खाऊन घे की. नग नग थोडं अग अग माझी सुनबाई येणार आहे जेवण घेऊन. तिच्या हातचं नाही खाल्लं तर तिला वाईट वाटेल ना. आत्ता येईल बघ. अहो आई, असं काय करताय? जेवल्याशिवाय बरं वाटेल का? अव डॉक्टर, सुनबाई आले की समजा बरं होणार आहे. मी सुनबाईच्या हातच खाणार आहे. तुला नाही कळायचं ते. अरे सासू सुनेचं नातच तसं असतं. सुनेला ठाव असतं सासूला काय आवडतं काय नाही ते. माझी काळजी करू नका तुम्ही. सुन आली की जेवण मी. बघ. बघा बघा, मी म्हणत नव्हते माझी सुनबाई येणार आहे म्हणून. ये अगं तिथं का उभी, आत ये ये. बस बस. अगं किती उशीर केला हा. कवा धरणं वाट पाहते मी. लय भूक लागले मला. दे खाय दे खाय दे. अगं खाय दे. तुम्ही जरा बाहेर या. या कोण बाई आहे? आपल्याला यांची मदत लागेल. आपण त्याला घेऊन माझ्या केबिन मध्ये या. डॉक्टर साहेब, मी तर एक सामान्य मुलगी. मी तुमची ह्या बाबतीत काय मदत करू शकणार? हे पहा, आमच्या औषधांपेक्षा त्यांनी तुमच्यात पाहिलेली सुनबाईच त्यांना बरी करणार आहे. त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलाय. तेव्हा तुम्ही जर सुनेचं नाटक असं चालू ठेवलं तर मला खात्री आहे त्या नक्की बऱ्या होतील. डॉक्टर साहेब, ह्यांच्या आई जर माझ्यामुळे बऱ्या होत असतील तर तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. नाटक? सुनेचं नाटक? म्हणजे त्याच्या आईनं तिच्या होणाऱ्या सुनेचं रूप तुझ्यात बघितलं म्हणून सुनेचं नाटक? आणि त्यानं ती टाळ्यावर येईल असं खुद डॉक्टरनीच सांगितलं? हो. आखरीतच आहे बघ. अगं हो ना, मी सुद्धा चक्रावून गेले बघ. रमे, अगं देवाची लीला अशीच आगात असते बघ. त्याच्यामुळं कुणाचं शानपण चाललंय वय. म्हणजे तुझी काहीच हरकत नाही? अगं माझी हरकत असेलच कशी. त्या अशोकरावांचं लई उपकार आहेत बघ आपल्यावर. हे बघ रमे, आता त्याची परतफेड करायची हीच वेळ आहे. हे बघ, तू खुशाल नाटक कर. हा, पर त्याची आई टाळ्यावर ये पतुरच. कळलं ना व? किती त्रास घेतीस ग माझ्यासाठी. तुम्हीच म्हणता नाही की आपलं नातं सासू सुनेचं नाही, मायलेकीचं आहे म्हणून. तू म्हणतेस ते खरं आहे. तुझ्याकडे पाहिलं ना की जीवाला किती बरं वाटतं म्हणून सांगू. न सांगता सवरता तू माझ्यासाठी एवढं करतेस. पण आता मी मात्र तुझ्यासाठी एक गोष्ट करणार आहे. ती कोणती आई? तुमच्या लग्नात अशोकला तुझं नावच बदलायला सांगणार आहे. समजलं? का तुम्हाला सुद्धा हे नाव नाही आवडत? नाही, ते आवडतं, पण त्या परीस रमा हे नाव मला जास्त आवडतं. का ग, काय झालं? कुठे काय? पण आई, तुम्हाला रमा हे नाव का आवडलं? कारण माझ्या होणाऱ्या सुनेचं म्हणजे तुझं नाव रमा आहे म्हणून. म्हणजे आई तुम्ही
वय पोरी, मी आता बरी झाली. रमा आणि सुधा यातला फरक मला कळायला लागलाय. आई आता माझी एकच इच्छा आहे, अजूनपर्यंत जे नाटक करत होतीस ते प्रत्यक्षात आण. वय पोरी, माझा अशोक लय गुणाचा आहे, पण भोळा आहे, भाबडा आहे. तू त्याची बायको झालीस तर आणखी काय हवंय मला? ऐकशील माझं? आई मुली काय गाराणं मागायचं आहे तर माग. घातलं की मनातल्या मनात. ठीक आहे, चांगला नवरा मिळू दे. हवालदार साहेब, हा? नवस फेडायला आला होता. हा, नवसाला पावणारी देवी, माझ्या आईला बरं करून तुम्ही माझ्यावर लय उपकार केले. आता खरोखरीचीच पत्नी बनून तुम्हाला आयुष्यभराची साथ दिली तर? नाही बाई, बाई हे कसं शक्य आहे बाई? बाई तुम्ही एक असामान्य कलावंत आहात आणि मी एक साधा शिपाई गडी आहे. तो साधा शिपाई गडीच माझा जन्माचा सवंगडी व्हावा म्हणूनच मी गाराणं घातलंय. नाही बाई, तुम्ही कशाला उगाच तो धोका पत्करताय? बाई मला मंगळ आहे आणि तुम्हाला ठाऊकच आहे बाई की जिच्याशी माझं लग्न ठरलं होतं तिच्या गळ्यात वरमाला घालायच्या अगोदरच मृत्यूनं पाश घातला. पण माझ्या बाबतीत अगदी उलटच झालं नाही. तुमची नुसती गाठ पडली आणि माझी मरणगाठ सुटली. पण बाई मी हा धोका पत्करायला तयार नाहीये. समजले मी. चिखल्यातल्या कमळाला तुम्ही बाहेर का काढणार? तुमच्या इब्रतीच्या शालीवर डाग पडतील नाही? काय बाई बोलताय तुम्ही हे? असा गैरसमज करून घेऊ नका बाई तुम्ही. बाई अहो, गालीच्यावर चालायची सवय असलेल्या तुमच्या मऊ पावलांना माझ्या घरची ओबड दोबड फरशी कशी चालेल बाई? पण माझ्या पायातल्या घुंगराची बोचणी इतकी भयानक आहे की त्यापेक्षा त्या फरशीची टोचणी मला अगदी सुखद वाटेल. अशोक, वा 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 वा, आता घरात नवरा बायकोचं नाटक घराबाहेर बी होऊ लागलं. बघतो किती दिवस टिकते नाटक. हे नाटक नाहीये, खरं आहे. देवाच्या साक्षीनं आम्ही हातात हात घेतलाय. असं सकाराम बापून हातवात फसवून ए तू आता जातो काहीत ना, नाही तर थोबाड फोडणे का सटक्यात. चल जातो जातो बघतो सलटूनच ठेवतो. चल. बघ आम्ही या की काय मावशे कसं काय ऐके बरं ऐके. का आज कशी काय वाट चुकला? चुकलो, योग्य रस्त्यावर आलोय. असं कोड्यात बोलू नका. काय काम काढलं ते सांगा. अगत्वा हाय 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 हाय, खुशबुदार 120 चौदार आणि तो 420 जमादार तुझ्या रम्याला समजली ना वा? अहो तुम्हाला काय म्हणायचं ते लक्षात आलं माझ्या. ते समज केलेलं नाटक आहे त्या जमादाराच्या आईला वाचवण्यासाठी. काय ग? अगं ज्याला तू नाटक समजतेस ना, तू एक रंगतदार तमाशा आहे, तमाशा. तुझ्या डोळ्यात धूळ फेकली जाते. म्हणजे म्हणजे अगं दोघांना जेवढाच मी हा ना भागा घेताना बघितलं आणि विचारलं काय ग हे बी नाटक का, तर तिच्या आईला मला म्हणली हे नाटक ना, खरं आहे खरं. तेव्हा तुझी सोन्याची कोंबडी जमादाराच्या घरात गेली तर आयुष्यभर पाण्याला चुनाला बसायला लागल. असं होय? कार्ती माझ्यावर नाटक करते काय? आता येऊ देस तिला घरात. जावते माझा इंगा. एवढं डोक्यात करायला नको. अगं डोकं शांत ठेव. कुठे पिन मारली की हवा निघल हे मी तुला सांगतो. इकडे ये.
काय आता येळ नको. लग्नाची तारीख लवकर ठरवा. पुण्यात मला हॉस्पिटलात नका पाठवा. समाधान शिंदे पोलिसांचा धिक्कार! समाधान शिंदे समाधान शिंदे पोलिसांचा धिक्कार! पोलिसांचा धिक्कार! समाधान शिंदे पोलिसांचा धिक्कार! समाधान शिंदे इथेच राहतात का? हा मी जमादार शिंदे. आपण कोण? मला ओळखलं नाही. तुझ्या नाही 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 नाही. मी कोण? तुम्ही मला ओळखत नाही? अहो काल तर माझा टीव्हीला कार्यक्रम झाला. आठवलं, आता आठवलं. मी तुम्हाला आपण यांना पाहिलं का या कार्यक्रमात बघितलं. चिपरे भलतंच आवड दिसतंय पोरगा. बघितला ना केवढा चावट आहे. हा हे नुसतं बोलतोय. मी अखिल भारतीय महिला समाजाची सेक्रेटरी आहे. अरे वा 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 वा, एवढी महान महिला आमच्या घरात. बोला काय सेवा करू मी आपली? काय मागल ते मिळेल. बोला काय घेणार? म्हणजे चहा कापी थंडा काय घेणार? म्हणजे तुम्ही मला लाच देऊ पाहताय? तुम्ही सामान्य लोक जसा विचार करता ना तसे नेता लोक लाच खात नाहीत बरं का? म्हणजे कस्तुरे ओळखता तुम्ही हिला? कोण आहे ही मुलगी? नीट बघ म्हणजे ओळखता येईल हिला. नाही मी नाही ओळखलं. तुम्ही सांगा कोण आहे मुलगी? अहो हवालदार साहेब ही पोरगी तीच आहे. तीच आहे जिच्या संग तुम्ही 8 वर्षापूर्वी रंगढंग करत होता का? काय? हा आता आठवलं वाटतं. बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अंबाबाई हाच का तो हवालदार? होय बाई ह्योच तो हवालदार. ह्यानंच माझ्या पोरीला पिरतीच्या जाळ्यात अडकवलं. लग्नाची खोटी वचनं दिली आणि लग्न अगोदरच माझ्या पोरीला आई केलं. काय बोलतो? हो ही काहीतरी बोलते. हो बाई काय तुम्हाला वेळ लागलाय काय? माझ्या घरातून माझीच बदनामी करता काय? बदनामी? बदनामी तुमची नव्ह, आम्ही झाले बदनाम. आम्ही हवालदार साहेब का का माझ्या पोरगीच्या अक्षरशः असं खेळाचा का खेळाचा? ओ बाई उगाच माझ्यावर भलते असेल ते आरोप करू नका. हा तुम्हाला सांगितलं ना मी एकदा की मुलीला ओळखत नाही म्हणून. हा नका नका हवालदार साहेब आमच्याशी असं वागू नको सा. माझ्या पोरीचा बळी घेऊ नका साव. तिने जीवा पलेड पिरीत केली आहे तुमच्यावर. का तिच्या जन्माशी खेळतायचं असं का? आठवा आठवा तो दिवस ज्या दिवशी माझ्या ह्या पोरीनं तुमच्या पोराला जन्म दिला. किती आनंदात होती माझी पोर. किती आनंद झाला होता तिला. पर तुम्हासनी आनंद झाला नाही. उलट तुम्ही म्हणाला सा हे जर 4 लोकात कळालं तर माझी बदनामी होईल म्हणून. आम्ही किती गयावया केली, किती आजीजी केली तुम्हासनी. पण तुम्ही नाही ऐकलं सा. पोराला बोगीत ठेव म्हणून सांगितलं सा. माझ्या कस्तुरीनं माझ्या लेकीनं काजावर झोंडा ठेवून पोराला बोगीत नेऊन ठेवलं. तरी सुद्धा तुम्ही आम्हासनी तुरुंगात धाडलं सा. 8 वर्ष खितपत पडलो तिथं आम्ही. या देवीची मेहरबानी म्हणून ही पोर तरी नजर पडला आम्हासनी. हवालदार साहेब माझ्या पोरीला घरात घ्यायचं नसलं तर घेऊ नका. पण हे पोर तरी आमचं आम्हासनी द्या साहेब. हे पोर तरी आमचं आम्हासनी द्या. आणि बाबा मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. नाही बेटा नाही, मी तुला जाऊ देणार नाही. बघूया काय करतात ते. ठीक आहे आता आम्ही जातो पण याचा निर्णय कोर्ट घेईल. चला का जमादार शिंदे? जमादार शिंदे पोलिसांचा धिक्कार! पोलिसांचा धिक्कार! यायचं का मी? ये काय काम फत्ते? ते म्हणजे काय आपलं कामच तसं असतं. बस 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 बस. पेमेंट करा अगोदर हिचं. अगं ये कोण आधीच? चला अहो त्या बेवारस पोराच्या आई म्हणून हिलाच पुढे केली या. हिला त्या माईला सगळं प्लॅनचा पिस्का करून टाकला मला तू. अगं तर 10 वर्षा पोराची 16 वर्षाची कवळी आई कोण विश्वास ठेवेल का याच्यावर?